लोक नाचतो या सारा सौर बँजोच्या तालावर. जवा गाव लोक नाचतो या सारा सौर बँजोच्या ताला. हॅलो गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मी सौरभ सुरेश मात्रे. आज आपला लवली म्युझिकल ग्रुपचा हळदी शो आहे. डोंबिवली ईस्ट, शंकरानगर, सोनारपाडा. तर आता थोड्याच वेळात निघतो. आपले मेंबर्स पण आले आहेत बाहेर, त्यांना पण भेटवतो आणि आपण जाता जाता थोड्या शॉपिंग करून जाऊया. कारण की कपडे घ्यायचे आहेत मला. उद्या माझा बड्डे आणि कपडे घ्यायचे आहेत आणि उद्या पण आपल्याला शो आहे वरातीचा. तर मोस्टली ब्लॉग कंटिन्यूअस ठेवेल मी. ब्लॉग एंड नाही करणार कारण की परत उद्या पण थोडं आपल्याला 1-2 जागेवर जायचं आहे आणि आपल्याला शो पण आहे. एक वरातीचा सकाळी आहे आणि नंतर संध्याकाळी त्यांचीच वरात आहे आल्यावर. तर चला आता निघतो बाहेर. आपले मेंबर्स आलेत, त्यांना भेटवतो आणि आपण निघूया डायरेक्ट. तर चला फायनली निघालो आहे. मी आहे, आपला व्यंकटेश आहे. तर आता आम्ही डायरेक्ट जातो. थोडे कपडे बघूया, ते चांगले भेटत आहेत, तिकडनं शॉपिंग करू आणि त्यानंतर आपण डायरेक्ट जाऊ लोकेशनला. तर चला. हे बघा चटई आले. चटईवाले आले. हे बघ पेपरवाला, चादरवाला. चला आता पोहोचू थोड्याच वेळात लोकेशनला. महादेव चला फायनली पोहोचलोय लोकेशनला आणि हे बघा इथे लोकेशन आहे आणि इथे थोड्या वेळात आपला सेटअप होईल. इकडे सेटअप करायचं आहे. इन्स्ट्रुमेंट काढायला घेतले. चला आता इन्स्ट्रुमेंट लावून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. बाय. चला फायनली सेटअप लावून झालेला आहे. आता चालू करतोय आपण लगेच थोड्याच वेळ. आपले मेंबर्स बघा आज.
झालेला आहे. ते ह्याने तर हैराण आणलंय आज खूप हैराण आणलंय. चला आता जेवून घेतो आणि मग परत वाजवायचं आपल्याला, तेव्हा भेटतो. हॅलो गाईस, मी सपोर्ट करायला टीमला. खूप भारी वाजवतात. चला पॅकअप करून घ्यायचंय आणि मग घरी जायचंय. चला भेटतो तुम्हाला. चला पॅकअप झालेलं आहे. मयूर पॅकअप करतोय हिशोब आहे. आणि हे बघा थंडा पित आहेत. काळा गट्टा गोरा गट्टा. हा गोरा गट्टा. कुठला गट्टा? काळा गट्टा गोरा गट्टा. हे पकड बाबू. ते नाही पण केलं. तर चला फायनली आपण आलेलो आहे घरी. आणि घरी आहे बघा फुल डेकोरेशन केलेलं आहे घरात. हे बघा डेकोरेशन केलं आणि केक पण आलेले आहेत. हा केक कोणी आणलाय? कोणी आणलाय? हा आणि हा कोण स्टुडंट? आणि हा आम्ही आणलाय घरातून आणलाय तो. तुझ्या आणि हा? family, तुझ्या भावाने आणलाय तो. तो बोलतो नाही. हा? सोहमने आणलाय तो. तर चला आता आम्ही केक कटिंग करून घेऊ. आपले मेंबर्स पण आलेत बाहेर, येत आहेत आतमध्ये. आता मी पण जस्ट आलो, जरा थोडं तोंड धुतो आणि लगेच केक कटिंग करून घेऊ. हे सोहम ये.
आम्हाला घ्यायचं नाही बोलला ब्लॉग मध्ये घ्यायचं नाही. अरे धन्यवाद धन्यवाद मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद सर्वांचे मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद धन्यवाद. जय हॅपी बर्थडे. ए थांबे ते घेऊन जा केक घेऊन जा. मनापासून धन्यवाद धन्यवाद. चला वाढदिवसाच्या तू काय बोलतो काय बोलू हा? तो काय नाही बोलत तो तो फक्त मेली जान बोलतो. तर चला आता मस्त झालेलं आहे सेलिब्रेशन. तर आता उद्या आपण शोला जातानाच भेटू. बाय. मी मगाशी व्हिडिओजमध्ये बघितलंच असेल केक सेलिब्रेशन. घरी आलो तर बघतोय ते डेकोरेशन करून ठेवलेलं आणि केक पण आणलेले घरातल्यांनी पण लवली मेंबर्सनी पण आणलेला आणि आपले बरेचसे फॅन्स लोकांनी 3 केक पाठवलेले. कोणी पाठवलेले नाव नाही माहीत मला पण थँक्यू बोलीन मी त्यांना पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंस्टाग्राम ओपन केलं आहे तर इंस्टाग्रामला एवढे मेसेजेस आणि मेन्शन आहेत तर त्यांना पण धन्यवाद व्यक्त करतो मी ब्लॉग थ्रूच. जेवढे मेन्शन घेता येतील जेवढे मेसेजचा रिप्लाय देता येईल तेवढा मी देईन. आणि उद्या पण आपल्याला शो आहे वरातीचा तर आता हा ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे मी. तर चला आता डायरेक्ट सकाळीच भेटू आपण. बाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता फायनली आपण निघतोय. वरातीचा शो आहे आपल्याला आज 1 तास पहिले सकाळी आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला आहे. तर आता थोड्याच वेळात निघतोय आणि कालपासून खूप सारे मेन्शन आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम ठेवा आणि जेवढ्या जणांना पॉसिबल झालं आहे तेवढ्या जणांना मी मेन्शन बॅक केलेलं आहे आणि मेसेजचा रिप्लायसुद्धा केलेला आहे. तर कोण राहिला असेल तर त्यासाठी सॉरी. आणि आता आपले मेंबर्स बघा बाबू आला आहे पप्प्या आला आहे रिक्षात बसलेत राजा आला आहे आणि बाकीचे मेंबर्स आपले डायरेक्ट येणार आहेत. तर आता डायरेक्ट लोकेशनला जातो आणि तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. तर बघू शकता जस्ट पोचलो आम्ही लोकेशनला आणि इन्स्ट्रुमेंट काढायला घेतलेले आहेत आणि इकडे मागे हॉल आहे. हे बघा इकडे हॉल आहे. तर आता इकडनं आपल्याला मंदिरापर्यंत वाजवायचं आणि रिटर्न घेऊन यायचं आहे नवऱ्याला. तर आता चला इन्स्ट्रुमेंट लावून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके का बोललास तू हे नोटीस आहे 100 ते 200 ते 500 ते लिहिले अमाऊंट आणि कलर वगैरे दिसत नाही. कलर वगैरे दिसत नाही मग कसा दिसत नाही तुला ही नोट दिली हा कसं ओळखशील कसं ओळखशील मी जनरल नॉलेज वाढवतोय सगळ्यांचं. बघू कोणला किती नॉलेज आहे. ही झाड आहे ही पाताल आहे. हरला उत्तर उत्तर पाहिलेलं उत्तर हरला उत्तर बघ अरे हे समजलं मला. हे नाही वाला लागतो हाताला. याला लागतो फायनली माझा याचं राईट झालेलं आहे. कुठलं अरे अबे या साईडला रेषा आहेत बघ ते त्यांचं हे असते ते त्यांना शिकवलेलं अंध असतं. लोकांसाठी होते बघ ते सगळे ह्याच्यावर नोट ओळखतात. 100 ला जाणवते बघ नोट गेली की सट्टाक म्हणजे. तर अजून आपली वरातीची अजून आलेले आहेत इकडेच वाजवायचं आहे जागेवर. ते येतील आता थोड्याच वेळ. तर चला
चला फायनली पॅकअप झालेला आहे आपला फायनली. संध्याकाळी खूप वेळ आपलं वेटिंग झाली. त्यांचा विधी चाललेला त्यामुळे थांबलेलो आम्ही. तर खूप एन्जॉय केलं इकडे. मगातपासून फुल टाइमपास चाललेला. त्यानंतर गेलेलो कपडे घ्यायला इकडे सुशांत तिकडनं कपडे घेतले आणि आता चाललो आता घरी आम्ही. आता परत संध्याकाळी यायचं आपल्याला. बड्डेची तयारी करायची काय? तर चला आता जातो डायरेक्ट घरी. भेटतो तुम्हाला डायरेक्ट नंतरच. निघतो आता परत. वरतीचा सकाळी आपण 1 तास वाजवलेला. आता परत आपल्याला 2 तास वाजवायचं आहे. आता कोड नंबर दे. 5680. 5680. काय करतो चला निघूया. तर आपण जस्ट पोहोचलोय लोकेशनला आणि मागे आहे आपलं डोंबिवलीचं फडकेचं गणपती मंदिर. तर आता बघू कोण येते का माझ्यासोबत. पाया पडतो. चांगला दिवस आहे आज माझ्यासाठी खूप. तर पाया पडून घेतो आणि वरात येईलच तोपर्यंत. ते लोक पण पाया पडायला जातील. तोपर्यंत आपले मुलं सेटअप करतील. इन्स्ट्रुमेंट काढायला घेतले आहेत टेम्पोमधनं बघू शकता. आणि छोट्याने काय टी शर्ट नाही घातली. पप्प्याने पण नाही घातली. अंड्याने पण नाही घातली. बाकीच्याने घातली. लवली अवसर कामं करतात. हा आपले विनयलची कामं मीनीच केली काय परत बोल. विनयलची कामं मीनीच केली अर्धी. मिनी मी स्वतः तो पण काय विचारतोय विनय. ए शाण्या तुम्ही आणली नाही ना मग आम्ही घातली नाही. तर आता आपले अर्धे मुलं म्हणजे आतमध्ये राजा मयूर ते लोक थांबले. कारण की त्या लोकांनी म्हणजे आपल्या विनेल पण आपण ग्राफिकचे काम पण करतो. तर ते लोक तिकडे ते काम करतायत. ईस्टचाच कुठले तरी ग्रुप आहे ब्रास बँडचा. त्यांचं काम चालू आहे. तर आता आम्ही येतीलच थोड्याच वेळात. आपले जे कॉल आहे आपल्याला ज्यांचे वरात वाजवायचे ते येतीलच. मग आपण चालू करूया. तर वाजवताना तुम्हाला भेटतो. थँक्यू. मेनी हॅपी रिटर्न्स फॉर द डे. गॉड ब्लेस यू डिअर. थँक्यू. मोठा तर आहेच. थँक्यू अभिलाषा.
मग संध्याकाळपासून जस्ट घरी आलो मगाशी आपला शो झाला, 1 नंबर झाला वाजवणं पण, आणि त्यांना पण आवडलं आणि माझा केक कट केला त्याबद्दल धन्यवाद अभिलाषा आणि त्यांच्या फॅमिलीचं. आणि आता चाललो आहे बाहेर, आपल्या फॅमिली मेंबर्सनी केक आणलेला आहे तर, आणि आपले ग्रुप मेंबर्स पण आलेत आणि आपल्या छोट्या लवलीने पण केक आणलेला आहे. छोटा ग्रुप आहे आपला लवली म्युझिकल ग्रुपचा, त्या लोकांनी पण केक आणलेला आहे. आता चला बाहेर जातो आणि मग तुम्हाला तिकडेच जाऊन भेटतो. तर आज तुम्ही बघितलंच असाल मगाशी ब्लॉग मध्ये की केक कट केला मगाशी, आणि अगोदर आपण शोला गेलेलो, आणि काल पण आपला शो होता हळदीचा, त्यानंतर आपण केक सेलिब्रेशन केलेला आणि भरपूर सारे विशेष तुमच्या आल्या त्याबद्दल धन्यवाद. बऱ्याच जणांचे आपल्या मेन्शन करायचे बाकी आहेत तर त्यांना पण मेन्शन बॅक आणि मेसेजचा रिप्लाय देतो. आणि काल पण बरेच 3 की 4 लोकांचे 3 की 2 लोकांचे केक आपल्याला आलेले बाहेरून, कोणी पाठवलेले माहीत नाही, तर त्यांना पण धन्यवाद बोलीन मी, आणि आपल्या फॅन्स लोकांना पण धन्यवाद बोलीन. असंच प्रेम करत राहा, तुमची साथ अशीच राहू दे माझ्यावर व माझ्या लवली म्युझिकल ग्रुपवर. तर चला हा ब्लॉग इथेच एंड करतो, पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.